संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं www.sankalpnews.co.in. लोकशाही समृद्ध करणारा मतदार राजाचा उत्सव म्हणजे निवडणुका. अर्थात भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला सर्वोच्च अधिकार म्हणजे आपल्या मनाप्रमाणे लोकप्रतिनिधींची निवड करणे. लवकरच वाई नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय सामाजिक घडामोडींचा आढावा घेणारा संकल्प निवडणूकनामा 2025 हा विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. पाहुयात संकल्प निवडणूकनामा 2025 या कार्यक्रमाचा भाग दुसरा. अर्ज मागे घेईपर्यंत वाईमध्ये काहीही स्पष्टता शक्य नाही. अंतिम क्षणी अनेक राजकीय घडामोडी उलटापालटी होण्याची शक्यता. आपण पाहताय संकल्प निवडणूकनामा 2025 इलेक्शन स्पेशल इतिहास, वर्तमान आणि भविष्य. वाई नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र घड्याळाच्या चिन्हावर संधी न मिळाल्यास भाजपा शिवसेना यांच्याकडेही जाऊ प्रसंगी अपक्ष म्हणूनही जनतेचा कौल आजमावू अशी दावेदारांची प्रबळ भूमिका असल्याचं दिसून येत आहे. तसेच पहिल्या टप्प्यामध्ये एकही अर्ज न दाखल झाल्याने परस्परांच्या डावा प्रतिडावावर व्यूहरचना करण्याच्या मनसुभ्यामुळे निवडणुकीच्या पलतावरील पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. प्रमुख पक्ष व आघाडींनी अजून त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीवेळी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे वाईमध्ये दिसून येत आहेत. वाई ही जिल्ह्यातील जुनी आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील नगरपालिका आहे. महाबळेश्वर, पाचगणी ही आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळे जवळ असल्याने वाईतील बाजारपेठ बऱ्याचपैकी पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. याशिवाय अध्यात्मिक, शेती, सहकार, शिक्षण यामुळे ही वाईची वेगळी ओळख राज्यभर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदाबा पाटील हे वाई मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्याने, तसेच माजी आमदार व किसनवीर कारखान्याचे माजी चेअरमन आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले मदनदादा भोसले यांच्या समर्थकांमध्ये वाईचे राजकारण विभागले जाते. याशिवाय ही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष यांचाही काही प्रमाणात कार्यकर्ते वाईमध्ये सक्रिय आहेत. मात्र खरी लढत मकरंद पाटील व मूळचे काँग्रेसमधील मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये नव्याने दाखल झालेले कार्यकर्ते यांच्यातच होईल असे सध्याचे तरी चित्र आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र भाजपात प्रवेश केलेले अनिल सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन कदम किंवा भारत खामकर, नारायण जाधव यांच्यात लढत होण्याची संकेत दिसून येत आहेत. अर्ज दाखल घेण्याच्या 4थ्या दिवसापर्यंत वाई नगरपालिका निवडणुकीसाठी 6 अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून योगेश आनंदराव फाळके व त्यांची पत्नी रुपाली योगेश फाळके, प्रदीप जायकुटे, राष्ट्रीय काँग्रेस संदीप डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पद्मा जाधव, भारतीय जनता पार्टी यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले असून योगेश फाळके यांनी नगराध्यक्ष पदासाठीही अर्ज दाखल केला आहे. फाळके हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. वाई पालिका निवडणुकीसाठी विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून डाव प्रतिडाव मांडण्याचा निर्धार सर्वच नेते मंडळींनी केला आहे. यापूर्वी मताधिक्य एका आघाडीचे आणि नगराध्यक्ष मात्र दुसऱ्याचा, तसेच गंभीर आरोपामुळे नगराध्यक्षपद सोडावे लागण्याची लाजिरवाणी घटना पाहता सर्वच नेते मंडळींनी अगोदरपासूनच दक्षता घेण्याचे ठरवले आहे. नामदार मकरंद पाटील हे वाईसह खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यात विस्तारलेल्या राज्यातील सर्वाधिक मोठ्या मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्याने वाई पालिकेची निवडणूक हा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असलेल्या मदन भोसले यांना त्यांची कन्या सुरभी भोसले हिच्या राजकीय पदार्पणासाठी वाई पालिकेतील यश मिळवण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. वाईतील राजकीय घडामोडींवर मकरंदाबा आणि मदनदादा भोसले यांच्या बरोबरीनेच वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळही लक्ष ठेवून आहे. नुकतेच भाजपचे नेते व ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी बैठक घेऊन वाई पालिकेच्या निवडणुकीसाठी स्थानिक नेते मंडळींच्या सूचना केल्या. तसेच
कमळाच्या चिन्हावर स्वबळावर निवडणूक लढवली जाईल अशी घोषणाही केली आहे। तर इच्छुकांनी सर्वाधिक संख्या ही मकरंद पाटील यांची डोकेदुखी असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे। यातून मकरंदाबा नेमका कसा मार्ग काढणार आणि भाजपला रोखण्यासाठी नेमकी कोणती उत्सुकतेगिरी दाखवणार हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र तोपर्यंत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चा आणि इच्छुकांच्या हालचाली याबाबत मोठी उत्सुकता वाईकर नागरिकांमध्ये दिसून येते। तेव्हा वाईकरांच्या मनातील उमेदवार आणि पालिका निवडणुकीचे अपडेट्स पाहण्यासाठी अवश्य पहा संकल्प न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम संकल्प निवडणूकनामा 2025 इलेक्शन स्पेशल इतिहास वर्तमान आणि भविष्य। आपल्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागतच आहे। धन्यवाद। नमस्कार, मी पायल चव्हाण। ज्ञानसंकल्प अबॅकस अँड ब्रेन डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एका अशा उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत जो आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो। प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या गतिमान युगात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सुवर्ण संधी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ज्ञानसंकल्प डिजिटल ज्ञानपीठ या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली संस्था मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासासाठी एक अनोखा आणि प्रभावी कोर्स घेऊन आली आहे, तो म्हणजे AI इंटिग्रेटेड अबॅकस। आम्ही महाराष्ट्रातील पहिले AI इंटिग्रेटेड अबॅकस अकॅडमी आहोत, जे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात अभ्यासक्रम उपलब्ध करून देते। या आधुनिक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास मोठ्या गतीने होत आहे। अबॅकस फक्त गणितापुरते मर्यादित नसून ते मुलांच्या मेंदूची लवचिकता वाढवून त्यांच्या सुप्त क्षमतांना वाव देते। तर ज्ञानसंकल्प अबॅकस अँड ब्रेन डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर मध्ये मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। संपर्क 9967 0952। धन्यवाद।